मोठी बातमी, पण ही फक्त बातमी नाही. हा आहे राजकारणातला वादळ येण्याआधीचा शांत क्षण. नमस्कार मित्रांनो, मी सपना. स्वागत आहे तुमचं माझी बातमी चॅनल मध्ये. मित्रांनो, चॅनल सध्या खूप नवीन आहे. तुमचं एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. जर सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की करा. तर पहाटेची वेळ होती. राजकारण अजून झोपेत होतं, पण पडद्यामागे हालचाली मात्र सुरू झालेल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या मोठ्या फुटीनंतर सगळं काही शांत झालंय असं वाटत होतं. पण ही शांतता खोटी ठरते. हळूहळू काही कुजबुज सुरू होते, काही हालचाली वाढतात आणि अचानक एक धक्कादायक माहिती समोर येते. अजितदादांच्या गटामध्ये मोठी खळबळ माजली आहे. आतूनच काहीतरी हलतंय, काहीतरी बदलतंय. एका मंत्र्यानं गुपचूप शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर येते. ही फक्त एक साधी भेट नाही, तर चर्चेचा विषय आहे विलिनीकरण. आता इथेच सगळं थांबत नाही. उलट इथूनच खरी गोष्ट सुरू होते. कारण ज्या विलिनीकरणाला जाहीरपणे विरोध केला जातोय, त्याच विषयावर बंद दरवाजा मागे चर्चा सुरू आहे. काही मोठे नेते समोर एक भूमिका घेत आहेत, पण मागे वेगळीच खेळी सुरू असल्याचं स्पष्ट जाणवते. आणि इथेच कथा आणखी रंजक होती, कारण ही फक्त एका मंत्र्याची भेट नाही, तर त्यानंतर लगेचच अजितदादांच्या गटातील तब्बल 15 ते 20 आमदारांनीही शरद पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. आता प्रश्न असा येतो, एवढे आमदार एकाच वेळी का हलायला लागले? काय चाललंय पक्षाच्या आत? हळूहळू चित्र स्पष्ट होतं. पक्षातील सततचे वाद, अंतर्गत कलह आणि वाढती अनिश्चितता यामुळे अनेक आमदार अस्वस्थ झाले आहेत. त्यांना वाटायला लागलं आहे की पुढे काय? आपलं राजकीय भवितव्य सुरक्षित आहे का? निवडणुका जवळ येत असताना ही चिंता आणखी वाढते. कारण मतदारसंघातही या सगळ्यांचा परिणाम दिसू लागलाय. कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ आहे, मतदारांमध्ये नाराजी आहे आणि त्यामुळे आपला प्रभाव कमी होईल का? पुढच्या निवडणुकीत नुकसान होईल का? असे प्रश्न आमदारांना सतावत आहेत. म्हणूनच आता काही आमदार शांतपणे पण ठामपणे नवीन पर्याय शोधताना दिसत आहेत. काही जण पुन्हा एकत्र येण्याचा विचार करत आहेत, तर काही जण शरद पवार यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहेत. इथे सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे, अजित पवार गटातील एका विद्यमान मंत्र्याने थेट शरद पवार यांची भेट घेतली आणि तीही विलिनीकरण या मुद्द्यावर. विशेष म्हणजे ही भेट गुप्तपणे पार पडल्याचं समजतंय. म्हणजेच बाहेर एक भूमिका आणि आत पूर्णपणे वेगळीच हालचाल, जाहीरपणे विरोध आणि गुपचूप चर्चा. आता जरा थांबा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा. एका मंत्र्याची गुप्त भेट, 15 ते 20 आमदार संपर्कात, मतदारसंघात वाढती नाराजी आणि पक्षात वाढत चाललेला असंतोष, हे सगळं फक्त योगायोग आहे का? की ही एका मोठ्या राजकीय रणनीतीची सुरुवात आहे? कारण सध्या सगळं काही शांत दिसतंय, पण या शांततेमागे एक मोठं वादळ तयार होतंय. आणि जेव्हा हे वादळ येईल, तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेवटी एकच आहे, राजकारणात शांतता जितकी जास्त असते, तितकाच मोठा असतो पुढचा धक्का. तुम्हाला काय वाटतं या पूर्ण हालचालीबाबत? तुमचं मत आमच्यासाठी महत्वाचं आहे, तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.